पार्टी काय अगं माझं मोबाईल काय आज काय काय करायचं एकाच्या Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Okay, so last lecture we have started discussing our second chapter, that is crystallography. So today we have to continue our points. So still students are joining. So what we will do, we will revise what we have discussed yesterday in short. आपण क्रिस्टलोग्राफी हा दुसरा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅटरचे स्टेट, क्रिस्टलाइन अमॉर्फस मटेरियल म्हणजे काय, त्यानंतर स्पेस लॅटिस, बेसिस आणि क्रिस्टल स्ट्रक्चर कसं तयार होतं हे चेक केलं. त्यानंतर युनिट सेल म्हणजे काय आणि लॅटिस पॅरामीटर्स कशाला म्हणतात. लॅटिस पॅरामीटर्सचा यूज करून आपण क्रिस्टलाइन मटेरियलला 7 टाईप्समध्ये कसं डिफरन्शिएट करतो हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर नवीन पॉईंट स्टार्ट करायच्या आधी आपण हे मागचे पॉईंट रिवाइज करू. सो माय रिक्वेस्ट टू यू ऑल, एनीवन you can define space lattice. You can raise your hand, unmute yourself and just read space lattice definition. So voluntarily anyone can read first definition, space lattice. Unmute yourself. Okay. When the atoms in a crystal are represented by a point, the resulting array of the points is known as space lattice. ओके, तर ॲरे ऑफ पॉईंट्स किंवा आपण जी रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहे किंवा पॉईंटची त्याला आपण स्पेस लॅटिस असं म्हणतो. देन नेक्स्ट हू विल रीड नेक्स्ट डेफिनेशन, बेसिस. यू रेज युअर हँड, अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन रीड इट. Each lattice point is associated with the same group of groups of atoms called as bases. ओके, तर लॅटिस पॉईंट जो असतो तो असोसिएटेड असतो कशाला, तर एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स 2 असतील 3 असतील हे आपण काल बघितलं. इथं आपण फिगरमध्ये 2 ॲटमचा ग्रुप दाखवला आहे, तर त्या ग्रुप ऑफ ॲटम्सला आपण काय म्हणतो, बेसिस म्हणतो. देन नेक्स्ट पॅराग्राफ, एनीवन कॅन रीड. फिगर शोज नेक्स्ट, अनम्यूट युअरसेल्फ अँड यू कॅन रीड. Figure shows the basis consisting of the group of 2 atoms. When the basis is repeated with correct periodicity in all directions, this crystal is obtained. Thus, space lattice plus basis is equal to crystal structure. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की वेन द बेसिस इज रिपीटेड, म्हणजे बेसिस आपण रिपीट करतो विथ करेक्ट पेरिओडिसिटी इन ऑल डायरेक्शन. जेव्हा आपण हे बेसिस किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स प्रत्येक लॅटिस पॉईंटवर ठेवत जातो तेव्हा जे काय तयार होतं त्याला आपण म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात काय, तर लॅटिस प्लस बेसिस गिव्ज अस क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, देन वी गो फॉर नेक्स्ट स्लाइड. सो नाव यू हॅव टू जस्ट रीड द डेफिनेशन ऑफ युनिट सेल. हे जे बोल्ड लेटर्समध्ये एवढंच वाचायचं फक्त. एनीवन कॅन रीड दिस डेफिनेशन. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड रीड. The unit cell is the smallest block or geometric figure from which the crystal is built up by repetitions in 3 dimensions. ओके, तर याच्यात आपण युनिट सेलची डेफिनेशन बघितली. युनिट सेल म्हणजे काय, तर एक स्मॉलेस्ट ब्लॉक किंवा अशी जिओमेट्रिक फिगर आहे
की ज्याच्यापासून क्रिस्टल बिल्टअप होतं. कसं बिल्टअप होतं तर रिपिटेशन इन 3 डायमेन्शन्स. मग त्याच्यासाठी आपण काय केलं तर त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं. कशाचं एक्झाम्पल घेतलं तर कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल. जर आपण वॉलचं एक्झाम्पल घेतलं तर वॉल कशी कन्स्ट्रक्ट करतो आपण तर बाय युजिंग ब्रिक्स, म्हणजे विटा वापरून आपण भिंत बांधतो. तर त्यातली जी एक वीट किंवा ब्रिक जर आपण घेतली, त्याची डायमेन्शन्स प्रॉपर्टीज आपण जर स्टडी केल्या तर आपल्या लक्षात येतं की हीच ब्रिक आहे तर ती रिपीट झाली वॉल कन्स्ट्रक्शनसाठी. So just like here in this case that unit cell is nothing but the brick, and we are constructing the wall by using this, means crystalline or crystal structure gets formed by using repetition of this unit cell. Okay, then next you have to read the next paragraph in bold letters. Anyone can continue in figure from this. Huh. Anyone can unmute the thing, unmute yourself and you can read. In the figure, the intercept O is equal to A, OB is equal to B, and OC is equal to C. Define the dimension of a unit cell and are known as a Primitives. permittive Primitives. or intercepts on the axis. The angles alpha, beta, gamma between A, B, and C are called as interfacial angles. These continuous the lattice parameters of the unit cells. Okay, this constitutes the lattice parameters of the unit cell. Okay, तर आपण हे पॉईंट्स काल बघितले. आता हे काय इंडिकेट करते तर याला आपण लॅटिस पॅरामीटर्स असं म्हणतो. लॅटिस पॅरामीटर्स म्हणजे काय तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स. इंटरसेप्ट्स म्हणजे काय स्मॉल ABC, इंटरफेशियल अँगल्स म्हणजे काय तर अल्फा, बीटा आणि गॅमा. ठीक आहे. नाव वी मूव टू अवर नेक्स्ट पॉईंट्स. आपण हे जस्ट काल स्टार्ट केलं तर 7 क्रिस्टल सिस्टीम्स. याच्यामध्ये आपण काय म्हटलंय तर हे जे लॅटिस पॅरामीटर्स आहेत तर त्या लॅटिस पॅरामीटर्सचा यूज करून आपण काय करतोय तर हे 7 सिस्टीम्स ऑफ क्रिस्टल आहेत तर ते डिफाईन करतो. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल 7 फिगर्स आहेत. वेगवेगळे ओरिएंटेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे जे अँगल्स आहेत तर ते दाखवलेले आहेत. तर हे कशाच्या बेसिसवर आहे तर नेक्स्ट टेबल जो आपल्याला दिलेला आहे इथं या टेबलवरून आपल्याला हे लक्षात येते. आता इथे जर तुम्ही बघितलं तर या टेबलमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. ओके, सो दीज डिफरंट कंडिशन्स आर देअर रिलेटेड टू दॅट क्रिस्टल सिस्टीम. त्या क्रिस्टल सिस्टीमला त्या कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल क्युबिक जर आपण एक नंबर घेतलं तर त्याची कंडिशन काय A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तर याला आपण हे क्युबिक स्ट्रक्चर आहे. याच्या एक्झॅक्ट अपोजिट जर घेतलं तर ट्राय क्लिनिक आहे. ट्राय क्लिनिकची कंडिशन काय ते बघा लास्टला सगळ्यात. A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C, अल्फा नॉट इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. Means we can call it as a most disordered structure here. Then this is the different structure hexagonal, ज्याच्यामध्ये कंडिशन काय this is hexagonal. A is equal to B but not equal to C. Then alpha beta are 90 degree but gamma is 120 degree. So here depends upon these lattice parameter orientations we are defining that into 7 types. आता हे जे 7 टाइप्स आहेत हे फर्दर परत ब्रॅव्हिस लॅटिस म्हणून 14 टाइप्स मध्ये डिवाइड होतात. हे कशाच्या बेसिसवर आहे तर ॲटॉमिक अरेंजमेंट इन दॅट युनिट सेल. जर आपण युनिट सेल बघितल्या तर त्याचे ज्या अरेंजमेंट्स आहेत त्याच्यानुसार त्याला आपण डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल जर पहिल्या 3 फिगर घेतले आपण जसं आपण आता डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत तर पहिली काय सिम्पल क्युबिक, देन हिअर थर्ड वन इज बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड सेकंड वन इज फेस सेंटर्ड क्युबिक. म्हणजे SC, BCC आणि FCC स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. आता हे 3 स्ट्रक्चर तर आहेच आहेत. जर तुम्ही ऑर्थोरोम्बिक बघितलं म्हणजे तिसरी लाईन जर बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक स्ट्रक्चर दिसतं ज्याला आपण बेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक म्हणतो. बेस सेंटर्ड स्ट्रक्चर म्हणजे हे स्ट्रक्चर. तर इथे जर तुम्ही बघितलं तर टॉपला आणि बॉटमच्या सेंटरला काय असतं एक्स्ट्रा ॲटम असतो. ओके, सो सिम्पल, बॉडी सेंटर, बेस सेंटर, फेस सेंटर असे 4 ब्रॉडली टाईप्स आहेत. आपल्याला सिलेबसला आपण आता कशावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत तर आपण या 3 टाईपवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. दॅट इज
cubic structure. In that, three types are there: simple cubic, then body centered cubic, and then face centered cubic structure. So depends upon the atomic arrangement, we are defining these terms. Now we will discuss these terms one by one. ओके, ह्याचे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत का तुम्ही? ओके सर. ठीक आहे. तर No, sir. आता एक लक्षात Yes, ठेवा, sir. आता एक लक्षात ठेवा की काल जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले, ठीक आहे, आता पहिल्यापासून सांगतो, हे लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट तर तुम्ही घ्याच प्रत्येकाचे. हे आपलं टायटल आहे, आपण दुसरं चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे कालच. त्याच्यानंतर हे इंट्रोडक्टरी स्लाइड आहे, ही पण इंट्रोडक्टरी स्लाइड आहे. त्यानंतर या 3 डेफिनेशन्स आहेत. ठीक आहे, हा सिलेबस पॉईंट आहे. स्पेस लॅटिस म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर कशाला म्हणतात. ओके, सो दिस इज अ सिलेबस पॉईंट. द नेक्स्ट याच्यामध्ये युनिट सेलची डेफिनेशन ही फक्त एक्सपेक्टेड आहे, बोल्ड केलेली, आणि इथे सुद्धा हे बोल्ड केलेलीच आहे. लॅटिस पॅरामीटर म्हणजे काय, तर हे एक्सपेक्टेड आहे. ही फिगर तुम्ही ड्रॉ करा म्हणजे लॅटिस पॅरामीटर्स तुम्हाला लक्षात येतील. नेक्स्ट हे जे आहे 7 सिस्टीम्स ऑफ क्रिस्टल, हे तुम्हाला स्टडीसाठी आहे, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. हे काय परीक्षेला तुम्हाला विचारलं जात नाही. देन इन दिस केस याच्यामध्ये हे जे पॅरामीटर्स आहेत ते मात्र तुम्ही स्टडी करा. याचे जे कंडिशन्स आहेत ते लक्षात ठेवा. मे बी, शक्यता कमी, पण मे बी आलं तर MCQला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट ब्रॅव्हिस लॅटिसेस, हे पण स्टडीसाठी आणि कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी. या फिगर्स वगैरे काही तुम्हाला विचारले जात नाहीत परीक्षेत. ठीक आहे. नाव वी आर मूव्हिंग टू आवर सिलेबस पॉईंट, दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. आता इथून पुढे आपण 6 पॉईंट डिस्कस करणार आहोत. तुम्ही सिलेबस बघू शकताय, नोटबुकमध्ये लिहिला असेलच तुम्ही. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, ॲटॉमिक रेडियस, कोऑर्डिनेशन नंबर, त्यानंतर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, व्हाईट स्पेस आणि डेन्सिटी ऑफ क्रिस्टल्स. तर असे 6 पॉईंट्स आपल्याला इथनं पुढं डिस्कस करायचे, ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिकची व्हॅल्यू काढायची. तर आपण हे वन बाय वन आता डिस्कस करतोय. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन दॅट कॉन्सन्ट्रेटली यू लिसन दिस फर्स्ट पॉईंट, बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट वन. वन्स यू नो what is meant by this number of atoms per unit cell, then the rest becomes simple for you. So we will discuss this in detail. आधी ही आपण समजून घेऊया की टायटल म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. बट व्हॉट इज मीन बाय युनिट सेल? सो वी हॅव डिस्कस्ड दिस पॉईंट ऑलरेडी. युनिट सेल म्हणजे काय, तर एक स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक आणि तिचे डायमेन्शन्स आपण कन्सिडर करतो. सो वेन वी आर कन्सिडरिंग दिस युनिट सेल, then here we are trying to understand what is the contribution of each atom to that unit cell. यालाच आपण काय म्हणतो, तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये त्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपण इथं डिटरमाइन करतो, कॅल्क्युलेट करतो. तर कसं करतो ते आपण बघूया. सो डायरेक्टली वी स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट, दॅट इज सिम्पल क्युबिक लॅटिस और सिम्पल SC स्ट्रक्चर, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. सो आय रीड इट फर्स्ट, देन वी विल डिस्कस. In this case, there are 8 atoms at each corner, which is shared by 8 unit cells. Hence, the share of each unit cell is equal to 1/8 of an atom. The total number of atoms in one unit cell is 8 into 1 by 8, which is equal to 1. Therefore, this structure has 1 atom per unit cell. Okay, हे एक्सप्लेनेशन झालं, पण एक्झॅक्टली याचं मिनिंग काय आपण बघूया. इन दिस केस म्हणजे सिम्पल क्युबिक केसमध्ये देर आर 8 ॲटम्स ॲट ईच कॉर्नर. जर तुम्ही ही फिगर बघितली सिम्पल क्युबिकची, तर 8 कॉर्नरला 8 ॲटम्स दिसतात. ठीक आहे, ॲट ईच कॉर्नर विच इज शेअर्ड बाय 8 युनिट सेल्स. ठीक आहे, आता हा प्रत्येक ॲटम जो आहे तर तो 8 युनिट सेलनं शेअर केलेला आहे. तुम्हाला मी जी एकदम पहिली फिगर दाखवलेली त्यावेळेस हे एक्सप्लेन केलं तुम्ही की हा सेंट्रल ॲटम जर कन्सिडर केला तर हा सेंट्रल ॲटम 8 युनिट सेलनं काय करतोय, शेअर केलेला आहे. त्याच्यासाठी मी इथं अजून एक फिगर ॲड केलेली. ओके, सो दिस लेफ्ट साईड फिगर यू कॅन सी, यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस सो दॅट यू कॅन यूज रेफरन्स फॉर दिस फिगर. Now in this case you can see that this atom is at the center of 8 unit cell, 1 2 3 4 and below 4. So each unit cell is sharing this atom.
So if single atom is shared by 8 unit cell, then what is the share of single unit cell? It is 1 by 8. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. Hence, the share of each unit cell is equal to 1/8 of an atom. Are you getting these things? Yes, sir. ओके, तर हे समजून घ्या. मी काय सांगितलं इथं की 8 कॉर्नरला 8 ॲटम्स असतात, पण प्रत्येक ॲटम हा 8 युनिट सेलनं सराउंड केला आहे. तुम्ही म्हणाल प्रत्येक ॲटम कसा, तर हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, त्यामुळं 3 डायमेन्शनली या युनिट सेल सगळीकडे अरेंज केलेले आहेत. दॅट्स वाय each atom is shared by 8 unit cell. So here one example we have taken. तर हा ॲटम आहे, तर तो 8 युनिट सेलनं सराउंडिंग आहे. तर त्या ॲटमचा प्रत्येक युनिट सेलचा शेअर किती येणार आहे? साधी गोष्ट आहे, तो येणार आहे 1 by 8. ओके, नाव नेक्स्ट, द टोटल नंबर ऑफ ॲटम इन 1 युनिट सेल इज 8 into 1 by 8 is equal to 1. म्हणजे काय केलं आपण इथं, तर प्रत्येक ॲटमचा शेअर किती आहे? 1 by 8. ठीक आहे, पण असे किती ॲटम आहेत? तर असे 8 ॲटम्स आहेत. दॅट्स वाय इट इज 8 into 1 by 8 which is equal to 1. Therefore, this structure has 1 atom per unit cell. Okay, are you getting these things? Yes, sir. Okay, so Yes, sir. are you getting, or I have to repeat once again? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ते पहिल्यांदा रिपीट करतो आणि त्यानंतर एक्झाम्पल सांगतो. तर सिम्पल क्युबिकमध्ये काय असतं, तर युनिट सेल जर घेतली तर 8 कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत, आणि इथं जो प्रत्येक ॲटम आहे तर तो 8 युनिट सेलनं शेअर केलेला आहे. याचा अर्थ काय, तर प्रत्येक ॲटमचा शेअर त्या युनिट सेलसाठी काय झाला? 1 by 8. ओके, सो वी हॅव मेन्शन्ड हिअर that the share of each unit cell is 1/8 of an atom. ठीक आहे, पण हा एका ॲटमसाठीचा शेअर झाला, असे 8 ॲटम्स आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा 1 by 8 आपण शेअर कन्सिडर केला पाहिजे. दॅट्स वाय वी आर रायटिंग हिअर इट इज ॲज 8 into 1 by 8 is equal to 1. म्हणजे थोडक्यात काय, तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर इज 1. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरसाठी नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात, तर 1 असतात. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. असं कन्सिडर करा की एक रूम आहे, त्या रूममध्ये 8 विद्यार्थी राहतात, आणि त्यांना मी जर 1 रुपया दिला खर्चाला, तर प्रत्येकाचं शेअर काय येईल? 1 by 8. ओके, 1 by 8. तुम्ही म्हणताल की काय 1 रुपयात काय भागतंय, मग ठीक आहे, मी काय केलं, अजून 1 रुपया दिला त्यांना, तर परत एकदा शेअर काय येणार? 1 by 8. 1 by 8. ठीक आहे, असं जर मी 8 वेळा त्यांना 1 रुपया दिला, तर सगळ्यात शेवटी एका स्टुडंटचा शेअर काय असणार आहे? 1 रुपया असणार आहे. बरोबर आहे का? ठीक आहे, तर इथं स्टुडंट म्हणजे काय आहे, तर स्टुडंट म्हणजे युनिट सेल आहे. ठीक आहे, आणि 1 रुपया म्हणजे काय, तर तिथं तो ॲटम आहे. आर यू गेटिंग दिस थिंग्स? Yes. ठीक आहे, Yes, तर हां, तर एक स्टुडंट म्हणजे 1 युनिट सेल आहे, 1 रुपया म्हणजे 1 ॲटम आहे. मग मी 1 by 8 1 by 8 1 by 8 असं प्रत्येक वेळेस जेव्हा कन्सिडर करतो, जेव्हा ते 8 वेळा होईल, ते म्हणजेच काय होणार, 8 into 1 by 8 is equal to 1. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या युनिट सेलचा या सगळ्यांचं मिळून शेअर काय असणार आहे, तर 1 असणार. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं, तर बाकीचे पॉईंट्स आता तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. आता आपण नेक्स्ट पॉईंटला जर बघितलं तर काय, BCC स्ट्रक्चर आहे, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. तर यामध्ये सुद्धा आपण या गोष्टी रिपीट करतो आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो. काय ते बघूया. इन दिस केस देर आर 8 ॲटम्स ॲट 8 कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल अँड 1 ॲटम ॲट द सेंटर ऑफ बॉडी. तर या केसमध्ये काय, ही दुसरी फिगर आपण कन्सिडर करतो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 8 कॉर्नर 8 ॲटम्स नेहमीप्रमाणे आहेच आहेत, पण त्याच्या बॉडीच्या सेंटरला काय, तर ॲटम आहे. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ॲज each corner atom is shared by 8 unit cell, hence the share of each cell is 8 into 1 by 8 is equal to 1. म्हणजे मगासारखंच आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. Hence the share of each unit cell is 8 into 1 by 8 is equal to 1. Moreover, there is 1 atom per unit cell. पण बॉडी सेंटर्ड ॲटम सुद्धा इथं आहे,
In this way, the total number of atoms per unit cell is 1 plus 1 is equal to 2. Therefore, this structure has 2 atoms per unit cell as shown in figure. तर इथे जर आपण बघितलं तर मगासारखंच आपण इथे काय लिहिलंय, 8 कॉर्नर 8 ॲटम्स, प्रत्येक ॲटम 8 युनिट सेल शेअर करतात, त्याचा शेअर 1/8 आहे. पण असे 8 ॲटम असल्यामुळे आपण इथं सुद्धा काय लिहिलं, 8 × 1/8 इज इक्वल टू 1. पण आपण हे सुद्धा सांगतोय की इथं बॉडी सेंटरचा एक ॲटम आहे आणि तो बॉडी सेंटरचा ॲटम जर बघितला तुम्ही तर तो कुठल्याही युनिट सेलनं शेअर केला जात नाही. त्याचं रिझन काय, तर तो बॉडीच्या आत आहे. सो धिस युनिट सेल is having that atom and this is not shared by any other unit cell. त्यामुळे आपण त्याला as it is 1 plus 1 2 असं म्हणतो. तर हा 1 कुठून आला, तर 8 × 1/8 is equal to 1 and this plus 1 is the body centered atom as it is we are taking. So simply BCC structure is having 2 as number of atoms per unit cell. किंवा the number of atoms per unit cell for BCC structure is 2. Are you getting this? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर हा दुसरा टाईप झाला ज्याच्यामध्ये आपण काय केलं, तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल आहे तर ते चेक केलं. आता थर्ड जो आहे तर तो आपण चेक करूया. थर्ड म्हणजे काय, FCC स्ट्रक्चर. आता हे सुद्धा सिंपल आहे. इन दिस केस देर आर 8 ॲटम्स. In this case, there are 8 atoms at the 8 corners of the unit cell and 6 atoms at the center of 6 faces. इथे जर बघितलं FCC स्ट्रक्चर तिसरी फिगर स्लाइड मधली, तर 8 कॉर्नरला 8 atoms आहेच आहे, पण क्यूब असल्यामुळं 6 फेसेस आहेत आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला काय पिंक कलरचा तुम्ही हा ॲटम बघू शकताय. तर 6 फेसेसला 6 फेस सेंटर्ड ॲटम्स आपण इथं दाखवलेले. ओके, तर तेच आपण इथं मेन्शन करतोय. In this case, there are 8 atoms at the 8 corners of the unit cell and 6 atoms at the center of 6 faces. ठीक है. As each corner atom is shared by 8 unit cell, hence the contribution of each cell is 8 × 1/8, that is 1 atom. तर हे प्रत्येक पॉइंट मध्ये रिपीट होते कारण का आपल्याला ते मेन्शन करावंच लागणार आहे. मोर ओव्हर नेक्स्ट याच्यात ॲडिशनल काय आहे, मोर ओव्हर each face centered atom is shared by 2 unit cell. ठीक आहे. आता हे समजून घ्या. इथं काय म्हटलंय, मोर ओव्हर each face centered atom is shared by 2 unit cell. आता हे कसं काय, तर त्याच्यासाठी फिगर आपण यूज करू शकतो. तर राईट साईडची फिगर तुम्ही चेक करू शकताय. इथं फेस सेंटर्ड ॲटम दाखवलेला आहे आणि 2 युनिट सेलनं तो शेअर केलेला दाखवला. हे लक्षात येते का? Yes. ठीक आहे. तर हा फेस सेंटर्ड ॲटम आहे आणि 2 युनिट सेल ते शेअर करतात. याचा अर्थ काय, तर त्या ॲटमचा त्या युनिट सेलचा शेअर किती झाला, 1/2 झाला. आर यू गेटिंग दिस? द शेअर इज 1/2. Yes, sir. ठीक आहे. पण असा एकच फेस सेंटर्ड ॲटम आहे का, असे किती फेस सेंटर्ड ॲटम आहेत? ओके, सो देर आर सच अ 6, right? There are such a 6 face centered atoms. तर 6 face centered atom असल्यामुळे आपण इथे काय लिहिलं, that is the contribution of 6 face centered atom to each unit cell is 6 × 1/2, that is 3. म्हणजे मगाशी आपण सिंगल ॲटमचा शेअर बघितला तो होता 1/2, पण असे 6 फेस सेंटर्ड ॲटम आहेत म्हणून आपण इथं काय मेन्शन केलं, 6 × 1/2, that is 3. Okay. So here, therefore, the total number of atoms per unit cell is 3 plus 1 is equal to 4. याचा अर्थ काय, तर 1 कुठून आला हा, तर 1 8 × 1/8 मागाचा आणि हे 3 कुठून आले, तर 6 फेस सेंटर्ड पण त्याचं कंट्रीब्युशन आहे 1/2 फॉर इच युनिट सेल. सो इट इज 3. सो 3 + 1 is equal to 4. Means number of atoms per unit cell for FCC structure is 4. Okay, so it is a simple and easy concept, but when we are explaining, so we have to understand each and every term and then you can easily write these things. Okay, are you getting these points? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, ते लक्षात आलेत का? कारण का हा जो आपला पहिला पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे.
याच्यानंतर आता आपण ॲटॉमिक रेडियस बघणार, कोऑर्डिनेशन नंबर बघणार. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात आणि ते का आले किंवा कसे आले. तर हे परत थोडक्यात एकदा सांगतो मी. तर इथे जर आपण बघितलं तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1 आहे. त्याचं कारण काय तर 8 कॉर्नरला 8 ॲटम्स, प्रत्येकाचा शेअर 1/8 आणि असे 8 ॲटम्स असल्यामुळे आपण ते 8 × 1/8 = 1 म्हणतो. BCC स्ट्रक्चरमध्ये आपण हीच गोष्ट रिपीट करतो. BCC स्ट्रक्चरमध्ये पण आपण तेच सांगतो की 8 × 1/8 = 1 आहे. पण BCC स्ट्रक्चरमध्ये एक एक्स्ट्रा आयटम आहे जो बॉडीच्या सेंटरला आहे आणि जो दुसऱ्या कुठल्याही युनिट सेलने शेअर केला जात नाही आणि त्याच्यामुळंच तो आपण ॲज इट इज पकडतो. त्यामुळे आपण सगळ्यात शेवटी इथे काय लिहिलं 1 + 1 = 2. नेक्स्ट FCC स्ट्रक्चर जर बघितलं तर इथे सुद्धा परत तीच गोष्ट रिपीट होते. 8 × 1/8 = 1 हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. आणि मोर ओव्हर आपण त्याच्यात काय सांगितलं तर प्रत्येक फेस सेंटर्ड ॲटम आहे तर तो 2 युनिट सेल शेअर करतात. कसं करतात तर इथं आपण दाखवलेले. तर प्रत्येक जो फेस सेंटर्ड ॲटम आहे तर तो 2 युनिट सेल शेअर करतात. याचा अर्थ काय तर एका युनिट सेलसाठी त्या ॲटमचा शेअर काय झाला तर 1/2 झाला. ठीक आहे. पण हे एका ॲटमसाठी झालं. असे फेस सेंटर्ड किती 6 ॲटम्स आहेत आणि त्याच्यामुळं आपण इथं काय लिहितो द कंट्रीब्युशन ऑफ 6 फेस सेंटर्ड ॲटम टू ईच युनिट सेल इज 6 × ½ दॅट इज 3. म्हणजे आधीचा 1 आणि हे 3 6 × ½ 3 टोटल किती झाले 3 + 1 = 4. म्हणजे काय तर फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरसाठी जर आपण बघितलं तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात 4 असतात. ठीक आहे. सो फॉर सिम्पल क्युबिक इट इज 1, फॉर BCC इट इज 2, फॉर FCC इट इज 4. Okay, so I request everyone that you take screenshot of these slides. First thing. Second thing is, as I have told you that all these are your possible MCQs. हे पॉसिबल MCQs तुमचे परीक्षेतले असू शकतात. म्हणजे काय येणार नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर इज डॅश डॅश. ठीक आहे. देन नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर BCC स्ट्रक्चर इज डॅश डॅश. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर FCC स्ट्रक्चर इज डॅश डॅश. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर हा ऑफलाईन एक्झाम 3 मार्कासाठी प्रश्न विचारला तर तुम्हाला या फिगर ड्रॉ करून हे एक्सप्लेनेशन लिहिता आलं पाहिजे. Okay, are you getting this point? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. याचे स्क्रीनशॉट घेतलेत का प्रत्येकानं? हे परत एकदा मी दाखवतो. फर्स्ट स्लाइड आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर सेकंड स्लाइड आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि हे जे पॉईंट्स आहेत हे आता तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे. तर मी मगाशी सांगितलं तसे पहिले बेसिक पॉईंट्स म्हणजे स्पेस लॅटिसची डेफिनेशन, त्याच्यानंतर बेसिस, क्रिस्टल स्ट्रक्चर, युनिट सेल म्हणजे काय, लॅटिस पॅरामीटर्स म्हणजे काय, हे सगळं तुम्ही नोटबुकमध्ये कंप्लीट करा. आणि त्यानंतर आज आपण हा पॉईंट घेतलेला आहे. तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असं हेडिंग लिहा. या 3 फिगर्स ड्रॉ करा. ठीक आहे. तुम्ही ह्या फिगर्स आहेत ते परफेक्टली छोटे छान ड्रॉ करा जेणेकरून तुम्हाला रेफरन्स राहील. त्यानंतर सिम्पल क्युबिक त्याचं एक्सप्लेनेशन, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर त्याचं एक्सप्लेनेशन, फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर त्याचं एक्सप्लेनेशन हे कंप्लीट करा. फर्स्ट चॅप्टरच्या सगळ्यांच्या नोट्स प्रिपेअर झालेल्या आहेत ना, लिहून तयार आहेत ना सगळ्यांच्या? Yes, sir. Yes, sir. Complete आहे. कारण का मी हे परत परत रिपीट करतोय की आपली फायनल एक्झाम ही ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, MCQ असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, डेरिव्हेशन असतील, न्यूमेरिकल्स असतील. तर या सगळ्याची तयारी ठेवा. आणि आपली आता चॅप्टर वाईज टेस्ट आहे.
मॅडम डेट क्लिअर करतील किंवा आम्ही काय करणार आता गुगल फॉर्ममध्ये ती टेस्ट असणार आहे. तुम्हाला गुगल फॉर्म ओपन करून तुमचे डिटेल्स भरायचे, MCQ तुमच्या समोर येतील, तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि टेस्ट सबमिट करायची. ठीक आहे. Yes, sir. आणि आपण जे MCQ डिस्कस केले त्याच्याशी रिलेटेडच असणार आहेत, त्यामुळे त्याची चांगली तयारी करा. आणि चॅप्टर वाईज टेस्ट मागच्या वेळेस मी सांगितले की चॅप्टर वाईज टेस्ट म्हणजे ही चॅप्टरवर आहे. आपण आत्ता जे डिस्कस करतोय किंवा दुसरा चॅप्टर जो आहे त्याचा आणि त्या टेस्टचा काही संबंध नाही. जे काय आहे ते पहिले आपण MCQ डिस्कस केले फर्स्ट चॅप्टरचे, तर त्याच्याशी रिलेटेड ती टेस्ट असणार आहे. त्यामुळे प्रिपरेशन करा चांगल्या पद्धतीनं आणि कॉन्फिडेंटली ॲन्सर लिहा, तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा. हे MCQशी रिलेटेड झालं, प्लस नोटबुकमध्ये सगळे पॉईंट्स आहेत तर ते लिहा. आता हे ब्रॅव्हिस लॅटिस वगैरे यासुद्धा याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला रेफरन्ससाठी माहिती असण्यासाठी. ब्रॅव्हिस लॅटिस, त्याच्यानंतर 7 सिस्टम्स ऑफ क्रिस्टलच्या कंडिशन्स, आणि 7 सिस्टमच्या फिगर्स. ठीक आहे. याच्या आधीचे तर पॉईंट्स आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केले, स्क्रीनशॉट काढलेले असतीलच तुम्ही. ओके, हे सुद्धा स्क्रीनशॉट या फिगर्स काढून घ्या. हे कशासाठी, ही फिगर परीक्षेत काढायची गरज नाही किंवा नोट्समध्ये सुद्धा काढली नाही तरी चालेल. हे फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी आहे की आपण जेव्हा एक सिंगल ॲटम कन्सिडर करतो तर 8 युनिट सेल कशा कंट्रीब्यूट करतात त्याला. आणि ही जी फिगर आहे हे फेस सेंटर क्युबिकसाठी आपण दाखवली की फेस सेंटर ॲटम आहे तर तो 2 युनिट सेल कसे शेअर करतात हे आपण इथं मेन्शन करण्यासाठी या फिगर्स दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे ॲटॉमिक रेडियस, तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. ठीक आहे. तर प्रत्येकानं चॅटबॉक्समध्ये तुमचा रोल नंबर मेन्शन करा. Everyone enter your roll number in chat box for attendance. Don't remain absent for any lecture because we are completing these points one by one, and it is important that you are attending online, so it is important to listen the points carefully. First thing. Second thing, you have to write the points in the notebook and daily basis prepare these points. मी आधीच सांगितले तुम्हाला फिजिक्सच्या बाबतीत, यू डेली गिव 15 to 20 minutes फॉर रीडिंग अँड रायटिंग दिस टर्म्स. आता फॉर एक्झाम्पल आज आपण कुठला पॉईंट कव्हर केला, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. जेव्हा तुमची आता लेक्चर सिरीज संपतील त्याच्यानंतर तो पॉईंट्स लिहून काढा, वहीत वाचून काढा, परफेक्ट करा, न बघता लिहिता तेव्हा बघा. जस्ट फिनिश, यू हॅव कम्प्लिटेड दॅट पॉईंट. असं जर दररोज केलं तुम्ही तर कधीही चॅप्टर वाईज डिक्लेअर केली चॅप्टर वाईज टेस्ट किंवा ISC सुद्धा तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. आता ISC पण सांगतो मी, इन सेमिस्टर एक्झाम माळके मॅडम क्लास कोऑर्डिनेटरने सांगितले का तुम्हाला? जशी आपली चॅप्टर वाईज टेस्ट आहे तशीच इन सेमिस्टर एक्झाम ISC एक्झाम आहे. तर चॅप्टर वाईज टेस्ट जशी पर चॅप्टर आहे तशी ISC एक्झाम ही पर 2 चॅप्टर असते. तर हे 2 चॅप्टर असणार आहेत इन सेमिस्टर एक्झामसाठी, लक्षात ठेवा. ओके, आर यू गेटिंग दिस? एम आय ऑडिबल? Yes, sir. हां, तर आत्ताच मी डिक्लेअर Yes, करतोय, sir. पहिले 2 चॅप्टर आपले ISC एक्झामला असणार आहेत. ISC म्हणजे इन सेमिस्टर एक्झाम, 30 मार्काची एक्झाम असते. ती सुद्धा कशी होईल आपल्याला माहीत नाही सध्या, पण त्याचा सिलेबस म्हणजे आपले हे 2 चॅप्टर असणार आहेत. कुठले सेमीकंडक्टर फिजिक्स आणि क्रिस्टलोग्राफी. ठीक आहे. तर त्यानुसार त्याचं प्रिपरेशन करा. पहिल्यांदा आता चॅप्टर वाईज टेस्टवर कॉन्सन्ट्रेट करा. सगळ्या सब्जेक्टचे चॅप्टर वाईज टेस्ट कंप्लीट होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्टडी कंटिन्यू करा. ठीक आहे. Okay, so today we conclude here. So you complete these points, write in the notebook and start preparation.